स्वारगेट हे नाव कसं पडलं? आता पुणेकर म्हणल्यावर नावामागं काहीतरी स्टोरी असणार हे नक्की. तर काय स्वारगेटच्या नावामागची स्टोरी? तर पुणे ही शहाजीराजे भोसलेंची जहागीर होती. त्यांनी दक्षिणेकडे गेल्यावर मुरार जगदेवनं गाढवाचा नांगर फिरून ती लुटली. गावावर शाप बसला अशी समजूत करून लोक गाव सोडून निघून गेले. पण महाराष्ट्रात परतलेल्या जिजाऊंनी बाळशोभाच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि गावाची पुनर्स्थापना केली. लोकांची भीती मोडून त्यांना गावात परत यायला लावलं. रयतेमध्ये विश्वास वाढावा म्हणून पुण्यात एक महाल बांधून घेतला आणि शोभासह त्या तिथेच राहू लागल्या. हाच तो लाल महाल. लाल महालात महाराजांचं बालपण गेलं. पुण्याच्या आसपासच्या मावळात त्यांना आयुष्यभराचे सवंगडी भेटले, ज्यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांसोबत रक्त अर्पण केलं. तोरणा, कोंढाणा, पुरंदर, लोहगड अशा चौबाजूंनी मजबूत किल्ल्यांनी पुण्यावर एक प्रकारे छत्र धरलं. स्वराज्याची स्थापना झाल्यावर शिवरायांनी पुण्याजवळच्याच राजगडावर आपली पहिली राजधानी स्थापन केली. शिवरायांच्या हालचालींमुळे आदिलशाही, मुघल असे गनिम सावध झाले. सर्वप्रथम आदिलशहानं स्वराज्यावर हल्ला केला, मात्र अफजल खानाचा उडालेला फज्जा पाहून त्याचं अवसान गळालं. हे सर्व पाहत असलेल्या औरंगजेब बादशाहनं आपला लाडका मामा शाहिस्तेखानला शिवसाम्राज्याच्या विनाशासाठी पाठवून दिलं. जानेवारी 1660 साली महाकाय मुघल सैन्य शाहिस्तेखान मोठ्या आत्मविश्वासानं घेऊन महाराष्ट्रात घुसला. त्यानं चाकण, कल्याण, सासवड, इंदापूर जिंकून घेतलं आणि स्वराज्याभोवती आपला फास आवळला. सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवर मराठ्यांना हरवणं शक्य नाही हे खानाला ठाऊक होतं. अफजल खानाने केलेली चूक आपण करायची नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मोकळ्या रणांगणात आणायचे प्रयत्न चालू झाले. सर्वप्रथम त्यानं पुणे जिंकून घेतलं व शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. आसपासच्या रयतेवर जुलूम करणं, धार्मिक विटंबना करणं, शिवरायांच्या सरदारांना फोडणं असे प्रकार सुरू झाले. शाहिस्तेखानाचे उद्योग पाहून महाराजांची तळपायची आग मस्तकात गेली, पण त्यांनी योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम बाळगला. शाहिस्तेखान पुण्यात तब्बल 2 वर्ष ठाण मांडून होता. त्यानं अख्ख्या पुण्याला छावणीचं स्वरूप दिलं होतं. जागोजागी चौक्या स्थापन केल्या होत्या. पुण्यात कोणालाही सहज प्रवेश करता येणं शक्य नव्हतं. सगळ्यात मुख्य चौकी होती कात्रज घाटाच्या रस्त्यावर. मराठे आले तर कात्रजवरून येतील याची शाहिस्तेखानाला खात्री होती. ही मुख्य चौकी म्हणजे आजचं स्वारगेट. तिथं कायम घोडेस्वारांची गस्त सुरू असायची. एक प्रकारे पुणे लॉकडाऊन केलं होतं. एका लग्नाच्या मिरवणुकीचं निमित्त करून खुद्द शिवाजी महाराज पुण्यात शिरले. त्यांचं अख्खं बालपण याच गावात गेलं असल्यामुळं त्यांना लाल महालात घुसण्यास कोणती अडचण आली नाही. 6 एप्रिल 1663च्या पहिल्या प्रहरात काळोख साधून महाराज व त्यांचे शूरमावळे महालात शिरले. खानाचा मुलगा मारला गेला. जनान खाण्यात लपलेला शाहिस्तेखान जखमी झाला. मुख्य सैन्य सावध होण्याच्या आत शिवाजी महाराज व त्यांचे मावळे सिंहगडाच्या दिशेने गेले. मुघल सैनिकांना फसवण्यासाठी कात्रजच्या घाटात बैलाच्या शिंगांवर मशाली बांधल्या. काळोखात तो दिव्याचा प्रकाश पाहून मुघल पहारेकरी कात्रजकडे गेले आणि महाराज सुरक्षितपणे सिंहगडावर पोहोचले. एक वेळ धाडस यशस्वी ठरलं होतं. मुघलांना कायमचा धडा शिकवण्यात आला. अपमानित झालेला शाहिस्तेखान आपली तुटलेली बोटे घेऊन दिल्लीला परत जाताना पुण्यात स्वारगेट सोडून गेला. ज्यांनी ज्यांनी पुण्यावर राज्य केलं त्यांनी आज स्वारगेट आहे ना त्या ठिकाणी चौकी उभी केली. पुण्यात प्रवेश करायचा झाला तर तिथला घोडेस्वार पहारेकरांना ओळख पटवूनच मगच गावात शिरतंय. पेशवाई जकात गोळा करण्यासाठी हे मुख्य ठाणं होतं. पुढे इंग्रज अंमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खातं सुरू झालं आणि नाके किंवा चौकी असं न राहता त्याचं नाव गेट असं झालं. म्हणून घोडेस्वार तैनात असलेल्या नाक्याचं ठिकाण पुढे स्वारगेट असं ओळखलं जाऊ लागलं. आज स्वारगेटप्रमाणे रामोशी गेट, मसोबा गेट, पुल गेट, पेरू गेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत. 1940 पासून स्वारगेटला बस धावू लागल्या. तिथं पुण्याचं मुख्य बस स्थानक बांधण्यात आलं. आज इथंच मेट्रोचं काम सुरू आहे. PMPLच्या बस स्थानकाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात आलंय. तर स्वारगेटच्या चौकाचं आजचं नाव देशभक्त केशवराव जेदे चौक असं आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह त्यांच्या संक्षिप्त जीवनपट तिथे लावण्यात आलेला आहे. चौकातून गेल्या उड्डाण पुला सुद्धा त्यांचंच नाव आहे. तरीही तो स्वारगेट चौक या पुण्यातल्या इतर ठिकाणांप्रमाणे जुन्या नावानेच ओळखला जातो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन किस्सांसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा. स्पोर्ट्स रूम में भेज दीजिए. मैम, हाँ. योर ऑर्डर. थैंक यू. सी यू एट प्रैक्टिस. Blinkit, India's last minute app.